दोन्ही आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जातात. प्रचाराचा आता अंतिम टप्पा सुरू आहे. 2 दिवस राहिले. तुमची नेमके कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर आतापर्यंत गेलात आणि आताही जाता? नमस्कार, माझं नाव गौतमी निलेश चव्हाण. मी कळवंडे जिल्हा परिषदकडून कळवंडे या गटातून उभी आहे. माझ्यासोबत नेहा विलास वाजे या कोंडे गणातून आणि स्वप्ना. नमस्कार. नमस्कार. आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद साठी जी निवडणूक होते त्याचा अगदी प्रचार अंतिम टप्प्यात आलेला. तुम्ही कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जाता? नमस्कार, माझं नाव गौतमी निलेश चव्हाण. मी कळवंडे गटातून जिल्हा परिषदसाठी उभी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ या चिन्हाकडून मी नेतृत्व करत आहे. माझ्या बरोबरीने कळवंडे गणातून नेहा विलास वाजे आणि भोम गणातून स्वप्नाली सुहास माळी या दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उभ्या आहेत. नमस्कार, मी नेहा विलास वाजे. मी कळवंडे गटातून पंचायत समितीसाठी कळवंडे गणातून उभी आहे राष्ट्रवादी पक्षाकडून आपले शेखर सरांच्या माध्यमातून. त्यासाठी प्रचार चालू आहे. आता सर्वप्रथम मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि अजितदादांचं दुःखद निधन झाल्यामुळे ते एक आमच्यासाठी किंवा आमच्या पक्षासाठी एक धक्काच आहे आणि त्यातून सावरण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यासाठी आता त्या ह्याच्यातून म्हणजे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा आता सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदची निवडणुका आता लढवत आहोत आणि ह्याच्यातून जे सरांनी जी कामं केलेत पंचायत म्हणजे अगदी त्यांच्या आमदारकीच्या त्यांच्या गटातून अगदी विधानसभेच्या किंवा आमदारकीच्या त्यांच्यामध्ये जे येतात गावं त्या अगदी आता आम्ही उमेदवार झाल्यापासून आम्ही बघतोय की आम्ही प्रचाराच्या माध्यमातून ज्या गावागावातनं पोहोचलोय ते कळवंड म्हणा कळवंडाचं अगदी टोक म्हणजे कळवंडे माळवाडी त्यापर्यंत अगदी लाईटची सुविधा सरांच्या माध्यमातून झाली की तिथे बिबट्यांचा वावर जास्त होतो. एकटं माणूस सुद्धा जाऊ शकत नव्हतं. ह्याच्यातून सरांनी पूर्ण रस्त्याला लाईटचं हे केलंय. त्याच्यामुळे कोणी 11-12 वाजता येणारे जे कामगार आहेत लांब जाणारे ते अगदी न भीतीदायक वातावरणात सुद्धा जाऊ शकतात. म्हणजे बिबट्यांचा वावर असते वेळी सुद्धा तर ती भीती नाही राहिली कुणाच्या मनात. तसेच सरांची अशी कामं आहेत की आता माझा मतदारसंघ ह्या कळवंडे गणातून मी उभी राहिल्याने मला ह्या गणातून असं प्रचाराच्या माध्यमातून हे बघते मी आता सगळ्या जिथे जिथे आम्ही प्रचाराला जातोय अगदी ती करंजकरवाडी तिथे सुद्धा सरांची एवढी सुंदर कामं झालेत की ती डोंगरात घरं आहेत. त्या घरापर्यंत सरांनी जाण्याचे पाकाडी मार्फत जे रस्ते केलेत ते त्या ह्याच्यानं सरांचं काम बघितलं ते आम्हाला एक प्रभावित करते की सर एवढं. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की सरांच्या खांद्याला किंवा सरांच्या माध्यमातून आम्ही शिकून अगदी आम्ही पण तशीच कामं करावी आणि आम्हाला ती करण्याची खूप इच्छा आहे. ह्यासाठी सगळ्या मतदारांनी आम्हाला निवडून द्यावं एवढीच मी सगळ्यांना विनंती करते. तुमची राजकीय सामाजिक पार्श्वभूमी काय आहे का? हो आहे ना, नक्कीच. मी एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि आता विद्यमान म्हणून भोम ग्रामपंचायतीचे सदस्य आहे. तर आपल्या अजितदादांच्या कणखर नेतृत्व आपल्याला एवढं लाभलंय आणि शेखर सरांचं आपल्याला आशीर्वाद त्यांनी आपल्याला एवढा आशीर्वाद दिलाय. तर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे चालण्याचा निर्णय घेतलाय आणि माझे पती त्यांचीही साथ मला खूप लाभले. मतदारपर्यंत आम्ही कसं म्हणजे मतदारांना कसं आपण त्यांचे विचार म्हणजे त्यांची अडचण हे सगळं आम्ही प्रचाराबरोबर करताना आम्हाला ते समजतंय की बाबा त्यांना लाईट नाही आहेत किंवा रस्ते नाही आहेत. काही ठिकाणी तर अगदी एवढ्या अडचणी आहेत की प्रचारादरम्यान आम्हाला समजले. तर मला वाटतं की या ठिकाणी आम्ही जाऊन ह्याचा विकास करावा. तुमची काय पार्श्वभूमी राजकीय पार्श्वभूमी म्हणजे मी गेली 10 वर्ष बिवळीची सरपंच आहे, विद्यमान सरपंच आहे आता. आणि तसं म्हणलं तर मला अगदी राजकारणाचा पूर्वी अनुभव असा नाहीये, पण ज्यानंतर लग्न होऊन आल्यानंतर मला एक 10 वर्ष गावाची सेवा करण्याचं हे मिळालं. माझे पती हे राजकारणात झाले कार्यकर्ते आहेत. त्यातून मला त्यांच्या ह्याच्यातून मला माझे गुरुच म्हणा ते
राजकारणातले, त्यांच्यामुळे मला राजकारणातलं बहुतांश आणि शासकीय म्हणा किंवा इतर सरपंच असल्यानं मला त्या गोष्टी थोडं समजायला लागल्या की गावातली कामं कशी आणायची किंवा काय. जशी मी माझ्या गावात कामं करते, गावाला पुढे नेण्याचं हे करते, तसंच मी इतर गावातनं पण कामं करू शकेन ही मला खात्री आहे. तुम्हाला आता प्रचारादरम्यान मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतो? आता तरी मला खूप चांगला प्रतिसाद मतदारांकडनं मिळते. पण लोकांचे काय आणखी प्रश्न असेल हा, समोर यायचे? लोकांचे हेच प्रश्न आहेत की आम्हाला एक पाकळी म्हणा, रस्त्यांची सुविधा, आणि आम्हाला आतापर्यंत प्रत्येक माणूस सांगते आम्हाला सरांच्या माध्यमातून आमच्या इथं खूप सुविधा झाल्यात, की जिथं जिथं आम्ही जातोय तिथं आम्ही सरांचं नाव ऐकतोय की सरांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जिथं सरांचे मतदार संघ नसून सुद्धा सरांची तिथपर्यंत कामं पोहोचलेली आहेत. आणि त्याच्यामुळे आम्हाला पण वाटतं की सरांच्या मदतीनं अजून आम्ही तिथं कामं करू शकू. गौतमी मॅडम, तुम्ही सगळ्यांचे होते, तुमचा होय. पॅनलच आहे समजा राष्ट्रवादीचा, तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? आम्ही नक्कीच त्यांना आव्हान करू की बाबा आम्हाला तुम्ही एक संधी द्यावी आणि या संधीचं आम्ही सोनं करून आम्ही तिन्ही एकत्र येऊन हातात हात घेऊन आम्ही पुढे तुमचं नेतृत्व करण्याचं प्रामाणिकपणे प्रयत्नच करू. विकास हे आम्हाला प्रामाणिक करायचं आहे, त्याबद्दल म्हणजे मतदारांनी आम्हाला विश्वास दाखवावा अशी आमची इच्छा आहे. आपल्या निशाणीवर आम्हाला तिघींना सुद्धा ह्या आमच्या आता जिल्हा परिषद गटातून आम्हाला सगळे हे आपले जे मतदार आहेत ते बहुसंख्येने मत देऊन आम्हाला विजयी करतील एवढा आम्हाला खात्री आहे. नमस्कार. विशेष बाब म्हणजे आम्ही जिल्हा परिषद प्रचारात फिरताना आम्हाला एक अशी संधी मिळाली. आतापर्यंत आम्हाला विधानसभावाडी कळवली या ठिकाणी संधी नव्हती, पण आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला असं प्रकर्षाने असं जाणवलं की त्या ठिकाणी आजपर्यंत कुठचा विकास आणि कुठली कामं होताना दिसली नाही. प्रामुख्याने तिथील जो रस्ता आहे तो आजपर्यंत झालेला नाही, परंतु आम्ही आज शब्द देतो आणि आज आम्ही प्रयत्न करणार आमच्या आदरणीय आमदारांच्या सहकार्याने त्या ठिकाणी तो रस्ता करण्याचा पूर्णपणे प्रयत्न आम्ही करणार. आमच्या सहकार्यांच्या सहित आम्ही त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांच्या लोकांचे जे काही प्रमुख मुद्दे आहेत किंवा ज्यांच्या अडचणी आहेत, रस्ता असो, पाणी असो, आरोग्याचे काय असतील, तर त्या पूर्णपणे आपण आमचे जे उमेदवार आहेत त्यांना घेऊन आम्ही तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी प्रभाकर काशीनाथ सैतवडेकर, चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष. आज आम्ही जिल्हा परिषद कलवंडे या गटातून आमचे सन्माननीय उमेदवार गौतमी चव्हाण आणि त्याच पद्धतीने भोम गणातून आमच्या स्वप्नाली माळी मॅडम, त्याचप्रमाणे इकडे कलवंडे गणातून आमच्या नेहा वाजे या तिन्ही उमेदवार आम्ही आमच्या पक्षाच्या अजितदादा गटाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला यश हे 100% मिळणार आहे. परंतु काही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने बोलल्या जातात, त्या पद्धतीने होत आहे, तरीसुद्धा आम्ही सगळ्या गोष्टीला सामोरे जाऊन आम्ही आमच्या पद्धतीने आमचे विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही लोकांसमोर जातोय. आणि खास करून आदरणीय आमदार शेखरजी निकम साहेब यांच्या माध्यमातून आपल्या कलवंडे गणाच्या धरणाच्या बाबतीत जो काही प्रश्न आहे तो जवळजवळ 75% काम सरांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. म्हणजे शासकीय यंत्रणेनुसार त्यामध्ये निवे धरण असेल, कलवंडे धरण असेल, असे आणखीन काही धरणं असतील, त्यांच्या अजितदादांच्या आज अजितदादा आमच्यामध्ये नाही आहेत ही खंत खूप आम्हाला वाटते आहे. आणि आमचा कणाच जवळजवळ आमचा हे झालेला आहे, तरीसुद्धा आम्ही त्याच्यातून उभं राहण्याचं पूर्णपणे आम्ही ताकदीने उभं राहण्याचा प्रयत्न करतोय आणि तो आम्ही 100% आम्ही आजची ही निवडणूक आम्ही जिंकून ही दादांना आदरांजलीच आम्ही या ठिकाणी आम्ही समर्पित करणार आहोत. आणि त्या जोशामध्येच आम्ही काम करतोय आणि ते करत राहणार आणि आमचा विजय हा नक्की आहे. धन्यवाद.